सांगली जिल्ह्यातील 78,000वर लाडक्या बहिणींचे पैसे बंद. अर्ज रद्द करण्याची कारणे काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील 7,40,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते आणि या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून यातील 78,478 लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुटी आणि त्या निकषात बसत नसल्याने रद्द होणार आहेत आणि त्यामुळे आता 6,61,522 लाडक्या बहिणींच्या खात्यावर 8 मार्चला 2 हप्त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांवर जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये अनुदान 8 मार्चला जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीच सध्या प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण 7,40,000 लाभार्थी होते. मात्र सुरुवातीला या योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आणि ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने अर्जाची पडताळणी करण्याचे आदेश महिला आणि बालविकास विभागाला दिले आहेत. त्यात 4 चाकी असणारे लाभार्थी, नोकरीवर असणाऱ्या, आयकर भरणाऱ्या आणि लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश दिले. या नियमाने अपात्र होणाऱ्या 78,478 लाडक्या बहिणींची संख्या आहे. तसेच जवळपास 75 लाभार्थी कारवाईच्या भीतीने अनुदान नको म्हणून या महिला आणि बालकल्याण विभागाकडे अर्ज करीत आहे, तर काही अर्जामध्ये पडताळणीमध्ये त्रुटी आढळली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.